भास्करराव हिवाळे, राज्याध्यक्ष बहुजन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य। तर जामनेर येथील राजेंद्र बाबू सुरंगत या कर्मचाऱ्याची ती व्यथा आहे। सफाई कामगार म्हणून चतुर्थ श्रेणीमध्ये येणारा हा कर्मचारी आहे। या संबंधित कर्मचाऱ्याला 1985 पासून त्यांनी काम केलेलं आहे, परंतु 2013 मध्ये तो माझ्याकडे आला, ज्यावेळी माझी बदली 2013 मध्ये करण्यात आली होती आणि तेव्हापासून मी हे प्रकरण हाताळतो आहे। तर या संबंधिताला न्याय देण्यासाठी ना जिल्हा परिषदेने दक्षता घेतली, ना पंचायत समितीने दक्षता घेतली ते SC/ST आयोगाने SC/ST आयोगाकडे मी हे प्रकरण दाखल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेळोवेळी सुनावणी घेतली आणि माझ्या विनंतीला मान देऊन SC/ST आयोगाचे अध्यक्ष महोदय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर पंकज आशिया होते, त्यांना कस्टडीत उभं करण्यात आलं होतं, त्यांना विचारणा करण्यात आली। त्याचप्रमाणे तत्कालीन जामनेर पंचायत समितीचे सहाय्यक BDO गटविकास अधिकारी राजू ढेपले म्हणून हे कार्यरत होते, यांना काही प्रश्नावली विचारण्यात आली आयोगाच्या माध्यमातून आणि आपल्या वकिलांनी जी कॉमेंट केली त्यामध्ये त्यांनी एकही उत्तर समाधानकारक दिलेलं नाही। यांनी पगार दिला नाही म्हटल्यानंतर ते दाखवू शकत नव्हते किंवा कोणत्या कागदावर आम्ही पगार दिला आहे म्हणून। तर प्रशासनामध्ये खोटी बाजू ओपन होते, लंगडी बाजू चालत नाही। त्यामुळे राजू ढेपले यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता आल्या कारणाने SC/ST आयोगाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला आणि संबंधित कर्मचाऱ्याला अर्धपगारी आदेश करण्यात आले। सदरचे आदेश इतिवृत्तानुसार जरी ते 17/5/2022 रोजी झालेल्या मीटिंगनुसार आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु जळगाव जिल्हा परिषदेने 16/7/2024ला जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू, जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी आदेश काढले। त्याच्यामुळे सदर आदेशाची प्रत राजेंद्र बाबू सुरंगत यांना 16/7/2024 नुसार अवगत करण्यात आली आहे आणि सदरची प्रत मला पण त्यांनी दाखल केलेली आहे आणि त्यांना न्याय मिळाल्याचा आनंद झाला आहे। कर्मचारी वर्गामध्ये वर्ग 3 वर्ग 4 जे कर्मचारी आहेत किंवा अन्य आहेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यामध्ये हे 1985 नंतर साहेब अत्यंत क्लिष्ट प्रकरण होतं, परंतु ते प्रकरण हाताळताना आम्हालाही त्यामध्ये खूप अभ्यास करावा लागला आणि आम्ही अभ्यास करून यशस्वी ठरलो। तर तुमच्या मीडियाचेही आम्ही आभार मानतो आणि अधिकारी वर्गाचेही आभार मानतो। फक्त त्याला आता आर्थिक बाब म्हणून ताबडतोब त्याला त्याचे आर्थिक फायदे मिळून देण्यात यावे आणि पंचायत समिती जामनेर येथील जे गटविकास अधिकारी आहेत मिस्टर इंगळे म्हणून, तर त्यांना ताबडतोब आदेश अंकित पन्नू साहेबांनी करावेत आणि त्यांना फरकाच्या रकमा अदा कराव्यात अशी आमची विनंती आहे।